नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आत्ता आम्ही आलो आहे मार्लेश्वर देवस्थान माळवणमध्ये आहे ते। आणि तिथं आहे ना शंभू महादेवांचं स्थान आहे आणि इतकं छोटंसं मंदिर आहे, खूप उंच ठिकाणी आहे। मार्लेश्वर देवस्थान मारळ इथे आहे ते। तर तुम्ही कोणी इथं आलं आहे का तर मला नक्की सांगा। तर खूप छान वातावरण होतं, साईडने मस्त नदी वाहत होती आणि जे दुकानं होते ना तर दुकानांच्या वरती पत्र्यांवर असे माकडाचे पिल्लं असे खेळत होते। तर खूप छान असं निरागस मन वाटत होतं त्यांच्याकडे बघून, खूप मस्त वाटत होतं। आणि त्यानंतर आम्ही वरती उंच पायऱ्या होत्या ना, भरपूर चढत वरती गेलो। त्यानंतर ही नदी पण अशी कडेलाच होती, नदीचं पाणी पण असं झुळझुळ वाहत होतं आणि खूप भारी वाटत होतं। इथे एका फाटीला आहे ना माकडाचं पिल्लू खूप छान खेळत होतं। म्हणजे बघा ना, खूप निरागस असतं आणि त्याला कधी पडायची पण भीती नसते। पूर्ण खाली खोल दरी आणि वरती एका छोट्याशा फाटीला धरून ते माकडाचं पिल्लू बसलेलं होतं। परत वरती आल्यानंतर मस्त दरीतून असं पाणी वाहत होतं आणि पाण्याकडं बघून खूप मस्त वाटत होतं। आणि छोटे छोटे अशा मस्त दाट जंगल झाडी आणि त्यातून वाहणारे छोटे छोट्या धबधबे खूप मस्त वाटत होतं। आणि असं धुकं पण आलं होतं आणि रिमझिम थोडी पावसाची पण चालू होती। तर धुकं बघा इतकं, म्हणजे इतकी झाडं कोकणामध्ये, खूप दाट झाडं आणि हे धुकं बघा कसं पसरलेलं आहे। आणि त्यातून आम्ही वरती चढत चाललो होतो आणि थोडंफार शूट घेतलं आहे। पाऊस आला की परत थोडा प्रॉब्लेम व्हायचा आणि परत थोडा वेळ थांबून परत आम्ही वरती चढत जायचो। तर वरती गेल्यानंतर आहे ना, तर हे इथं जे मंदिर आहे ना महादेवांचं, तर ते पूर्ण दगडांमध्ये कोरलेलं आहे, म्हणजे डोंगर आणि डोंगरामध्ये असं मंदिर कोरून घेतलेलं आहे। आणि तिथं म्हणजे राहणं म्हणजे एकदम असं अंधारामध्ये मंदिर होतं आणि मंदिरात कुठलाही लाईट नव्हता। सगळे दिवे पणते असं देवाचे दिवे चालू होते तेलामध्ये। तर लाईट नव्हता आणि पूर्ण अंधारामध्येच आम्ही तिथं मस्त महादेवांचं दर्शन घेतलं आणि बाहेरचं पण शूट घेतलं आणि उंच उंच कड्या कपारींच्या जवळून आम्ही मध्ये गेलो। त्यानंतर इथं सगळ्यात मोठा धबधबा बघितला, फोटो काढले आणि तिथं थोडंफार शूट केलं। फोटो काढण्यासाठी पण खूप छान वाटत होतं, मस्त उंच आणि खाली मस्त खोल दरी। तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर